माझी पहिली प्रतिक्रिया हीच असेल, पक्षाची जी गळती चालू आहे आणि पक्षश्रेष्ठीने जे उद्धव साहेब असो, आदित्य साहेब असो किंवा राऊत साहेब असो, यांनी या माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर एवढी मोठी जबाबदारी दिली. मला कल्पनाही नव्हती की मला एवढी मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडनं मिळेल. कदाचित पक्षश्रेष्ठीला पण असं वाटत असेल की ही जबाबदारी मी पेलवू शकतो. या गळतीला मी कुठंतरी डॅमेज लिकेज जे आहे, लिकेजेस त्याला मी कुठंतरी थांबवू शकतो. त्याच्यामुळे कदाचित माझ्यावरती 100% त्यांनी जबाबदारी दिली असेल. मात्र कुठेतरी जे जुने नेते आहेत, लोकप्रतिनिधी झालेले आहेत, ते पक्ष सोडत असताना नाराजी व्यक्त करतायत. नाराजी वगैरे काही नाही हो. तेच सध्याचं ते समोरच्या महापालिकेच्या तुमच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, येणारा कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामधून तुम्हाला काय घाबाड कमवायचं असेल त्यांना हे सगळे कमवून, आणि या लोकांना सर्व पदं दिले ना. जे लोक गेले ना, नाराज झाले, त्यांना मंत्री केलं, महापौर केलं, त्यांना स्थायी समिती दिल्या. या लोकांना काही पक्षाने कमी नाही केलेलं आहे. या नाराज्या फक्त आता जे चालले ते सत्तेमध्ये जाऊन आपल्या पोळीवर कसं तूप ओढायचं कुंभमेळ्याचं, हे सर्व ते खोटा नाही. ठीक आहे, निवडणुका येत राहतात, लोक पक्षांतर करत राहतात. ते 100% मला वाटतं पक्षश्रेष्ठीला वाटलं असेल आव्हान मी पेलू शकतो, म्हणून माझी जबाबदारी कदाचित त्यांनी दिलेली असेल. विलास शिंदे हे महानगर प्रमुख होते, मात्र त्यांनी आज नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तातडीनं आपली या पदावरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी असा दावा देखील केला की मी 8 ते 10 नगरसेवक घेऊन जाणार, जे त्यांच्यासोबत जाणार त्यांना आपण काही थांबवण्याचा वगैरे प्रयत्न करणार. अजून तर मला काही कल्पना नाही अजून कुठले नगरसेवक जाणार. 8 ते 10 नगरसेवक मी आता उद्यापासून ती चाचपणी चालू करतो, कोण कोण जाणार किंवा काय. ते 100% जे कोणी नाराज असेल त्यांची नाराजी दूर करणं, मी आता महानगर प्रमुख म्हणून माझी जबाबदारी, मी तो 100% प्रयत्न करणार. येस.